पण बघायचं शिका मराठ्यांनी प्रगल्भ आणि हुशार विचाराचा संयमी व्हा. याचा अर्थ शांत नाही म्हणत मी, कट्टर स्वाभिमानी राहा, धाडशी, पण संयमाने घ्यायचे शिका. एखादा जर म्हणला घेऊ असा आहे, लगेच विश्वास नाही ठेवायचा तसा दे. एक जण म्हणला का ह्यो खराब आहे, सगळेच म्हणजे हा खराब आहे, घेणं देणं ही खोड आपल्यातली मोडा. एखाद्याने आपल्याला नाव ठेवलंय, अरे आपल्या माणसाला का नाव ठेवतोय तो, ही बोलणारा जमात असली पाहिजे. आपण विश्वास नाही ठेवायचा, ते खोट्यावर लगेच विश्वास. असं का काय तसं काय याचं असं नाही फिसं. शिका, लोकांचा शिका. खून करून लोक खून नाही केला म्हणतात, शिका जरा. आणि तुझ्या बायाचा खून करून नाही केला म्हणतात. हुशार व्हा आपण. एखादा नेता फिता कोणी गोड बोलला म्हणून आपण लगेच मागचं सगळं विसरून जायचं. आयुष्यात आपल्यावर झालेला अन्याय विसरायचा. डोळ्यात दिसलं पाहिजे तो शांत आहे, पण याच्या डोळ्यातली धग सांगते तो विसरला नाही. त्याला म्हणतात मराठा. विसरायचं नाही कधी. आपल्यावर झालेला अत्याचार, आपल्यावर झालेला अन्याय आयुष्यात विसरायचा नाही. तो जो विसरतो ना, मग तो समाजाला लय लवकर अपयशाकडे नेतो. विसरायचा नाही. वेळेप्रसंगी नाविलाजानं होला हो बघणं ठीक आहे, परंतु डोळ्यातली आग विजू द्यायची नाही. यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार खूप केलेले, कधीच विसरायचं नाही. तो क्षत्रिय मराठा असतो. आपण वागायचं शिका, तेव्हा सरकारही आपला ऐकल आणि आपल्या समाजाला किंमत पण राहील. 2-3 वर्षात या समाजाला किती किंमत आली. अरे गरीबाला कुणीही प्रकारे घेऊन पळायचं कुंकडे बिजस का त्याच्या घराचा गडी. आता गरीबाच्या गरीबाच्या सुद्धा नेता बुटाडा सकट पाय पडतो. चिखलाने भरले का बघत नाही, काही नाही. आपली पद आपल्या हातात, आपली प्रतिष्ठा वाढवणं आपल्या हातात आहे आणि आपण ती वाढवणं. आणि मी मराठ्याला ना इतकं मोठं करणार, कधी झुकू देत नाही मराठी. आता रोज आमचे मोठे नोकऱ्याला लागले, पोरी MBBS ला चालल्यात, MD व्हायला लागलेत, पोरं पोरी इंजिनियर व्हायला लागलेत, कोणी पोलीस व्हायला लागलेत.